आणि एक अत्यंत दुःखद बातमी, पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे। पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झाल्याची बातमी समोर येतेय। पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते भारतातल्या राजकारणामध्ये ते सक्रिय होते। त्यांचं कोल्हापूरमध्ये निधन झाल्याची बातमी समोर येतेय। भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित असे शिक्षणतज्ञ, परोपकारी आणि ज्येष्ठ राजकारणी। महाराष्ट्रात त्यांना शिक्षण सम्राट किंवा शिक्षण महर्षी या उपाधीने ओळखलं जायचं। त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देतील। मंदार, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्राचं देखील खूप मोठं नुकसान झालंय। खरं तर डी.वाय. पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात राजकारणापासून केली होती। काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले, मात्र त्यानंतर काही काळानंतर त्यांना हे लक्षात आलं की राजकारणापेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अधिक प्रगती करू शकतो आणि सक्रिय राजकारणातून बाजूला होत त्यांनी डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की राज्यभरामध्ये किंबहुना बाहेर देखील डी.वाय. पाटील शिक्षण संस्था किती मोठ्या प्रमाणात वाढली, पसरली। इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील आणि त्याच्यामुळं डी.वाय. पाटील हे नाव सर्वश्रुत झालं। कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले, मात्र सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा राजकीय वारसा देखील आपण राजकारणामध्ये पाहतो आहोत। इतरही त्यांचे जे नातेवाईक आहेत तर ते कोल्हापूरच्या दिशेने निघालेले आहेत। पद्मश्री डी.वाय. पाटील आहेत, पद्मश्री या किताबानी, या पुरस्काराने गौरवले गेलेले। त्याच्यामुळे पुढचे जे काही अंत्यसंस्कार आहेत ते अर्थातच शासकीय इतमामात पार पडणार आहेत। अनेक मोठे राजकीय नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहेत। मंदार, जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात राजकारणापासून केली आणि त्यानंतर ते शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रामध्ये आले। त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? राजकीय कारकीर्द कशी होती? डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राजकारणाची सुरुवात केली। आमदार ते बनले, मात्र मी जसं म्हटलं की काही काळ सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला हवं हे त्यांनी ओळखलं आणि त्यानंतर सक्रिय राजकारणातून एका अर्थाने ते दूर झाले। जरी काँग्रेसची विचारधारा त्यांनी जोपासली, मात्र निवडणुकीच्या राजकारणातून ते दूर झाले आणि पूर्णपणे त्यांनी त्यांचा जो फोकस आहे त्यांनी त्यांचा जे काही शिक्षण क्षेत्राकडे वळवला आणि त्यामध्ये देखील त्यांनी अनेक क्रांतिकारी बदल केले। मंदार, विनंती आहे आपण सोबत राहा। खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्या सोबत आहेत। सुप्रियाताई, अत्यंत दुःखद बातमी, डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण या सगळ्याच क्षेत्रांचं खूप मोठं नुकसान झालंय। म्हणजे मलाही धक्का बसलाय, अतिशय अनपेक्षितपणे झालेला आहे। त्यांच्या कुटुंबाला, राष्ट्राचा आणि देशाचा एक शून्यातून, कष्टातून एक विश्व उभं केलं शिक्षणासाठी आणि राजकीय कारकीर्द त्यांची खूप मोठी राहिलेली आहे। मोठं योगदान त्यांचं समाजकारणात आणि राजकारणात राहिलंय। मी त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते। पवार कुटुंब, सुळे कुटुंब आणि पाटील साहेबांचं कुटुंब यांचे फार 5-6 दशकाचे अतिशय जिव्हाळ्याचे आमचे संबंध, कौटुंबिक संबंध। त्यामुळे खरं तर काही तांत्रिक अडचणींमुळे सुप्रिया सुळेंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पुन्हा संपर्क साधू आपण त्यांच्याशी।
तर सुप्रिया सुळे त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या की गेल्या 5-6 दशकांपासून डी.वाय. पाटील आणि पवार कुटुंबियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते आणि त्यांच्या निधनानं आपल्यालाही धक्का बसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. आपण पुन्हा एकदा मंदार गुंजारींकडे जाऊयात. मंदार, त्यांचा राजकीय प्रवास तर तुम्ही सांगितलात, पण शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक क्रांतिकारी बदल केले. त्याची सुरुवात कशी झाली आणि कोणकोणते बदल त्यांनी केले? आपण मंदार यांच्याशी पुन्हा संपर्क साधूयात. तर डी.वाय. पाटील यांचा परिचय आपण करून घेऊया. शिक्षण सम्राट अशी त्यांची ख्याती होती. माजी राज्यपाल होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, राजकीय योगदान देखील त्यांचं भरीव होतं. आपली प्रतिक्रिया? आत्ताच सकाळी मीडियाकडून स्वर्गीय डी.वाय. पाटील उर्फ दादा यांचं निधन दुःखद बातमी कळाली, धक्कादायक बातमी कळाली. ते जवळजवळ 90 वर्षाच्या वयात देखील ते सर्वांशी संपर्क साधून आपल्या सर्व संस्थांचं मार्गदर्शक म्हणून काम करत होते आणि नुकताच त्यांचा वाढदिवसही साजरा झाला होता. परंतु एक अत्यंत महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनात उत्तुंग नेतृत्व हरपलेलं आहे. मी त्या कुटुंबियाच्या प्रती विशेषतः सतेज पाटील, अजिंक्य पाटील, विजय पाटील आणि श्रीमती परिषदकर यांना माझ्या संवेदना प्रकट करतो. एक शिक्षण सम्राट म्हणून जरी त्यांना म्हटलं गेलं तर ते खरं शिक्षण सम्राट नव्हते. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, अनेक विश्वविद्यालय उभी केली, पण सम्राटची पदवी त्यांना देणं काही योग्य ठरणार नाही. ते राजकारणामध्ये ते आमदारही राहिले होते. अत्यंत महत्वाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काही काळ निभावली होती. नंतर पुढे त्यांनी सामाजिक जीवनाला, विशेषतः शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राला आपल्याला वाहून घेतलं. केंद्रामध्ये त्यांना त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली. बिहार राज्याचे राज्यपाल ते झाले. काही काळ पश्चिम बंगालचे ते राज्यपाल झाले होते. आणि मला त्यावेळेला मी केंद्रात मंत्री असताना त्यांना अनेक वेळेला भेटण्याची संधी देखील मिळत असे, कारण ते कोल्हापूरला, मुंबईला, पुण्याला असत, तर मी दिल्लीला बरेच दिवस होतो. परंतु आमचा अत्यंत घनिष्ठ असा कौटुंबिक स्नेह होता, अनेक पिढ्याचा स्नेह होता. आणि त्यामुळं आज दादा गेल्यांची अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी ही शॉकिंग आहे. न कधीही न भोगून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि विशेषतः शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यानं आपला एक विशिष्ट ठसा उमटवला. राजकारणानंतर ते शैक्षणिक समाजकारणामध्ये सक्रिय होते. आज त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था त्यांची आठवण राहील असं काम करत आहेत. माझी सर्व पाटील कुटुंबियांना, सतेज, अजिंक्य, विजय, मी परिषदकर ताईंना माझ्या संवेदना, अत्यंत हार्टिएस्ट कंडोलन्सेस टू द पाटील फॅमिली. एक अत्यंत महत्वाचं, अत्यंत उत्तुंग असं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व असं आपल्यातून निघून गेलेलं आहे. खरंय. पृथ्वीराज चव्हाणजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात मंदार गुंजारी आपल्याला माहिती देत होते, त्यांचेही आभार. तर डी.वाय. पाटील यांना एबीपी माझाची श्रद्धांजली.